नमस्कार, मी भारती श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पालक बटाटा रोल। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे मी 10-12 लसूण, 2-3 मिरची आणि 1 इंच आलं घेतले। अर्धी वाटी गाजर घेतले किसून। 1 वाटी कांदा घेतलाय बारीक चिरून। 1 वाटी पालक घेतले, धुवून बारीक चिरून घेतले। कोथिंबीर, 1 वाटी रवा घेतलाय। फोडणीसाठी मोहरी घेतली। पावभाजी मसाला घेतलाय थोडासा। हळद, जिरे घेतले फोडणीसाठी। लाल तिखट, जिरा पावडर घेतली। धना पावडर, इथे 4-5 बटाटे छोटे छोटे उकडून साल काढून किसून घेतलेत। अर्धी वाटी दही घेतले। 1 इनो पाकिट घेतले। चवीनुसार इथं मीठ घेतले। आता हे आपण घेतलेली पालक, हिरवी मिरची, लसूण, आलं हे एकत्र करून आपण ह्याची पेस्ट करून घेणार आहे। हे बघा, आपण असे मिक्सरला पेस्ट करून घेतली। आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला, रवा ह्या बाउल मध्ये काढून घेऊ। त्यामध्ये आपण हे अर्धी वाटी दही घेतलेलं दही घालून घेऊ। हे बघा, आपण रव्यामध्ये दही टाकले, हे मिक्स करून घेऊ। त्यामध्ये आता हे आपण पालक आणि हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट केलेली ते आपण त्या रव्यामध्ये मिक्स करून घेऊ। हे बघा, छान असं मिक्स करून घेऊ। ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू। पाणी थोडं असं पाणी मिक्स करू। जास्त पातळ पण करायचं नाही हे मिश्रण। आपल्या इडलीचं जसं मिश्रण असतं तेवढंच पातळ ठेवायचं। मुलं कसं पालक खायचा कंटाळ करते, तर असं आपण करून मुलांना खाऊ घालू शकतो। ह्या असं मुलं आवडीने खातील। त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकू। हे बघा, हे आपण छान असं मिश्रण हे भिजवून घेतले। हे आपण 10 मिनिट असंच बाजूला ठेवून देऊ आणि आपण तोपर्यंत बटाट्याची भाजी बनवून घेऊ। कढई तापायला ठेवली, त्यामध्ये आपण 2-3 चमचे, नाश्त्याच्या चमच्याने 2-3 चमचे असं तेल टाकले। अर्धा चमचा आपण मोहरी टाकू। मोहरी आपली छान तडतडली की त्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। जिरे आपले छान तडतडले, त्यामध्ये आपण एक कांदा टाकू बारीक चिरून घेतलेला। एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे। मुले पण नक्की आवडीने खातील अशी रेसिपी। बघा, आपल्या कांद्याला छान असा कलर आलाय। त्यामध्ये आपण आता किसून घेतलेलं गाजर टाकू। गाजर पण आपण छान असं परतून घेऊ। हे एकदम कमी तेलकटाची रेसिपी आहे, अजिबात तेलकटाची होत नाही। खायला पण तेवढीच छान लागते। त्यामध्ये टाकू आपण अर्धा चमचा असं हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला टाकू। छान मिक्स करून घ्यायचं।
हे छान असं परतून घेतले. त्यामध्ये आता आपण हे उकडून किसून घेतलेला बटाटा मिक्स करू. मसाल्यांचा वास पण खूप छान येतोय असं. त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकू. बघा आपण छान असं मिक्स करून घेतली बटाट्याची भाजी. हे त्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकू. कोथिंबीर पण आपण छान मिक्स करून घेऊ. आपण कोथिंबीर पण छान अशी मिक्स करून घेतली. आता आपण गॅस बंद करू आणि ही भाजी आपण एखाद्या बाउल मध्ये काढून घेऊ. हे बघा आपण हे असे ग्लास घेतले, त्याला आतून तेल लावून घेतले. हे असं तेल लावून घेतले. ही आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आपण हे एक इनो पाकिट घेतलंय. ते इनो पाकिट आपण हे पालक आणि रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ. त्यावरती थोडंसं पाणी टाकू आपण. गॅस छान मिक्स करून घेऊ ना आपण. हे बघा छान असं हे मिक्स करून घेतलंय. हे बघा हे आपण बटाट्याची भाजी घेतली आहे ना, हाताला थोडंसं तेल लावलंय मी आणि त्या बटाट्याची भाजीचा आपण असा छान रोल करून घ्यायचा. हे बघा असं आपण बटाट्याचा रोल केलेला असा ग्लास मध्ये ठेवून द्यायचा. हे असं साईडवरती हे आपलं पालक आणि रव्याचं मिश्रण असं साईडने थोडंसं ओतून घ्यायचं. छान असं साईडने थोडंसं आपण छान असं हलवून घ्यायचं. हे बघा असा अर्धा ग्लास आपण असाच ठेवायचा. थोड्या वेळ ते आपण इनो टाकलाय त्यामुळे ते फुगतं मिश्रण. असे आपण सगळे ग्लास भरून घेऊ. हे बघा आपण कुकर मध्ये 2 ग्लास पाणी ठेवले, त्यामध्ये एक रिंग टाकून घेतली आणि हे बघा आपण असे हे ग्लास भरून घेतलेत. हे ग्लास आता आपण असंच कुकरचा डब्बा हे असं आतमध्ये ठेवून देऊ. हे बघा हे ग्लास आपण कुकर मध्ये अशा डब्यामध्ये ठेवून दिले. आता आपण हे असे खोलगटे एक प्लेट त्याच्यावरती असे झाकून घेऊ. छान असे झाकून घ्यायचे. म्हणजे आपण हे आता 15 मिनिटं असंच मीडियम गॅसवरती ठेवून देऊ. हे बघा आपले 15 मिनिटं झालेत. हे आता आपण उघडून बघू. हे बघा छान असे आपले पालक बटाटा रोल छान असे फुगून वरती आलेत. हे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे थंड व्हायला ठेवून देऊ. हे बघा आपले पालक बटाटा वडी रोल तयार झाले. आपण हे रोल आता काढून घेऊ. हे आपण काढताना हे असं थोडंसं हे असं हे करायचं, सावकाश असं वरतून असं त्याच्यावर थोडंसं हाणायचं म्हणजे ते व्यवस्थित रोल निघतील. हे बघा किती छान असा रोल आपला निघालाय. अशा पद्धतीने आपण सगळे रोल काढून घेऊ. हे बघा आपण हे रोल कट करून घेऊ.
हे बघा किती छान असं आपल्या वड्या झाल्यात. हे अशा सगळ्या वड्या आपण कट करून घेऊ. हे बघा आपल्या पालक बटाटा वडे तयार आहे. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा इडली सोबत आपण बनवतो त्या चटणी सोबत पण खाऊ शकताय. हे बघा किती छान अशा आपल्या पालक बटाटा वडे तयार आहे. तुम्ही पण अशा नक्की ट्राय करा. कशा वाटल्या कमेंट मध्ये सांगा. चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पालक वड्या कशा वाटल्या नक्की कमेंट मध्ये सांगा.